कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ज्ञानेश स्कूलमध्ये गेलेला आहे. तर खरं म्हणजे कालपासून सगळ्या स्कूल ओपन झालेल्या आहेत, पण मी ज्ञानेशला आजपासून स्कूलला पाठवलं. कारण आता ख्रिसमसची सुट्टी संपलेली आहे. तर काय झालं माहिती आहे का, काल म्हणजे ना ज्ञानेश लहान मुलांचं कसं असतं माहिती आहे का, त्यांना सकाळी उठायचा खूप कंटाळा येतो. आणि इव्हन ज्ञानेशचंच नाही, सगळ्या मुलांचं सेम सेम प्रॉब्लेम आहे. सकाळी उठायचा खूप कंटाळा करतात आणि साहजिकच आहे. एवढे दिवस म्हणजे 7 ते 8 दिवस सुट्टी असल्यानंतर जेव्हा 8 दिवसानंतर जेव्हा स्कूल सुरू होते, तेव्हा साहजिकच त्यांना उठायचाच कंटाळा येणाऱ्या गोष्टी तर आहेत. तर ज्ञानेशला मी आजपासून स्कूलला पाठवलं आहे. बाकी उद्यापासून त्याची एक्झाम सुरू होणार आहे. आणि बाकी मी सुद्धा आता ज्ञानेशला स्कूलमधून सोडून आलेली आहे. आणि आता मी पटापट हा हलवा आहे, पटापट हलवा खाऊन घेते, थोडा नाश्ता करून घेते. आणि मला थोडं कामसुद्धा आहे. तर मी जी 2-3 दिवसापूर्वी जी ऑनलाईन जी शॉपिंग केली होती, तर मला किचन ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे. तर बघू कसं काय जमतं वगैरे, पण मी ते आता पटापट करून घेते. मग आधी नाश्ता करते आणि नंतर मग ते करेल. तर मी इथे किचनमध्ये आलेली आहे आणि सर्वप्रथम आधी मी किचनची लाईट लावून घेतलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता, हा जो ओटा आहे, तर मला हा पूर्ण ओटा ऑर्गनाईज करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथे किती सारे डबे, त्या डब्यांचा किती सारा असा पसारा आहे. तर हे बघायला म्हणजे बरोबर असं वाटत नाही. आणि हा जो स्टँड आहे, तर हा जो स्टँड मला इथे इथे ठेवायचा या जागी. तर आणि हे चहा पावडर, साखर, बिस्किटचे पुडे वगैरे मला व्यवस्थित टिफिन म्हणजे डब्यांमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्ण ओटा हा रिकामा करून घेतलेला आहे. आणि इथे मी भांडी घासायचा साबण घेतलेला आहे आणि घासणीच्या साहाय्याने मी हा जो ओटा आहे हा क्लीन करून घेणार आहे. आणि हा इथं जो कपडा आहे, मी या कपड्यानेच हे पूर्ण पुसून घेणार आहे. तर मी इथे घासणीला साबण घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी पूर्ण ओटा हा घासून घेते आणि जिथे तेलकटाचे डाग आहेत ना, ते मी असे घासून घासून घेते. तर अशा पद्धतीने मी पूर्ण ओटा आधी घासून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी ओटा पूर्ण घासून घेतलेला आहे. आता कपडे मी ते ओला कपडा घेतलेला आहे. ओल्या कपड्याच्या साहाय्याने मी हा ओटा पूर्ण क्लीन करून घेणार आहे. मी 3 ते 4 वेळा छान मस्त या कपड्याने हा ओटा पुसून काढलेला आहे. तुम्ही बघू शकता ओटा खूप क्लीन दिसतो, स्वच्छ साफ दिसतो आणि अक्षरशः चमकतो. खूप छान वाटतं बघायला. तर इथे मी हे जे मॅट आहेत, मी अशा पद्धतीने इथे हे मॅट या जागी व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. आता हा जो स्टँड आहे, तर या स्टँडला मला हे पाय लावून घ्यायचे आहे. तसं मी हा जो स्टँड उलटा करून घेतलेला आहे आणि चारही बाजूने मला हे छोटे पाय या स्टँडला लावून घ्यायचे आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण हे पाय का लावतो माहिती आहे, कारण ओट्याला स्क्रॅच पडता कामा नये म्हणून हे छोटे जे पाय आहेत ते लावून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी स्टँडला पाय लावून घेतलेले आहेत. हा स्टँड सरळ केलेला आहे. आणि इथे हा जो स्टँड आहे, तर मला इथे स्टँड ह्या मॅटवरती ठेवून द्यायचा आहे. इथे अशा पद्धतीने. तर इथे मी हा जो मॅट आहे इथे मी ठेवून घेतलेला आहे. आणि आता इथे मी काही पुठ्ठे घेतलेले आहेत. तर स्टँडच्या मापाने मी हा जो रॅक आहे, म्हणजे त्याला आपण स्टँड पण बोलू शकतो, रॅक पण बोलू शकतो. तर इथे मी असं आकाराने हे पुठ्ठे कट करून घेतलेले आहेत. आणि अशा पद्धतीने मी एक पुठ्ठा वरती आणि एक पुठ्ठा खाली अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. म्हणजे कसं आहे ना, आपला हा जो रॅक आहे हा खराबसुद्धा होणार नाही आणि नंतर पुढे मागे आपल्याला छान मस्त व्यवस्थित क्लीनसुद्धा करता येईल. तर अशा पद्धतीने मी ह्यामध्ये पुठ्ठे ॲड केलेले आहेत. आता इथे मी 2 डबे घेतलेले आहेत. हे डबे साखर आणि चहा पावडरचे डबे आहेत. तर मला चहा पावडर आणि साखर या डब्यांमध्ये मला ट्रान्सफर करून घ्यायची आहे. तर मी आता हा डबा ओपन केलेला आहे. या डब्यामध्ये मी हा मोठा चमचा ठेवते. खरं म्हणजे हे जे मोठे चमचे आहे ते मला या डब्यांबरोबरच मिळाले होते, पण त्याचा काही वापर होत नाही.
तर मी हा डबा अशा पद्धतीने हा जो स्पून आहे, हा स्पून या डब्यामध्ये अशा पद्धतीने मी उभा करून ठेवलेला आहे. आणि आता मी चहा पावडर या डब्यामध्ये अशा पद्धतीने छान मस्त असे ट्रान्सफर करून घेतलेली आहे. हा छोटा चमचा मी त्याच्यावरती ठेवलेला आहे आणि झाकण लावून घेतलेलं आहे. आणि मी चहा पावडर जेव्हा मी चहा करते, त्या चहा पावडरमध्ये ह्या चमच्याने मी म्हणजे चहा पावडर ॲड करते. आता मी ते साखरेचा पुडा घेतलेला आहे, तर तो मी कट करून घेतलेला आहे. तर इथे हा जो दुसरा डबा घेतलेला आहे, दुसऱ्या डब्यामध्ये हा जो स्पून आहे, हा स्पूनसुद्धा असा उभा करून ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी साखरसुद्धा ॲड केलेली आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण मी साखरेचा डबा पूर्ण भरून घेतलेला आहे आणि त्यावरती मी हा ब्लॅक कलरचा जो छोटा स्पून आहे तो ॲड केलेला आहे. तर मी चहा करताना या छोट्या स्पूननेच मी साखर टाकते, म्हणजे अंदाज येतो. तर सेम म्हणजे आपण जेव्हा चहा करतो, चहा पावडर आणि साखरेचा एक अंदाज असतो, त्या अंदाजाप्रमाणे आपण साखर आणि चहा पावडर चहामध्ये ॲड करतो. आता अशा प्रकारे मी दोन्ही डबे छान मस्त व्यवस्थित भरून घेतलेले आहेत. आता इथे ओवा शेपू आहे, तर इथे मी दुसरा डबा घेतलेला आहे. मी हा डबा ओपन केलेला आहे आणि स्पूनच्या साहाय्याने मी या डब्यामध्ये मी हे ओवा शेपू ॲड करते. खरं म्हणजे जेव्हा पप्पा येतात, तेव्हा पप्पांना जेवणानंतर ओवा शेपू लागते. तर इथे मी या डब्यामध्ये ओवा शेपू ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि या डब्यामध्ये छोटासा स्पून ठेवून हा डबासुद्धा छान मस्त अशा प्रकारे झाकण लावून घेतलेला आहे. तर खूप बरं वाटतं असं बघायला. आता इथे मी एका वाटीमध्ये मुखवास घेतलेला आहे. हा जो मुखवास आहे, हा खरं म्हणजे एका कॅरी बॅगमध्ये होता, तर मी एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. तर खरं म्हणजे खजूरचे लाडू करण्यासाठी मी हा मुखवास आणला होता. तर मी ते काचेची बरणी घेतलेली आहे. या काचेच्या बरणीमध्ये मी मुखवास हा स्पूनच्या साहाय्याने ॲड करते. तर असं मी स्पूनच्या साहाय्याने पटापट हे मुखवास मी या बरणीमध्ये मी ॲड करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की खूप छान वाटतं असा हा मुखवास वगैरे, म्हणजे मुखवास या बरणीमध्ये भरले, म्हणजे बघताना म्हणजे ठेवण्यासाठी पण खूप बरं वाटतं, बघतानाही खूप छान वाटतं, व्यवस्थित वाटतं. तर इथे मी अशा प्रकारे छान व्यवस्थित भरून घेतलेला आहे. तर इथे मी सेंदो मीठ घेतलेला आहे. हा जो सेंदो मीठ आहे, हा कॅरी बॅगमध्येच होता. खूप दिवस असाच पडून होता, त्याचा काही वापरही होत नव्हता. तर सर्वप्रथम मी हा सेंदो मीठ आहे, हा मी आधी एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आणि खरं म्हणजे हा जो सेंदो मीठ आहे, मला एका छोट्या काचेच्या बरणीमध्ये मला हा सेंदो मीठ ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे मी ही काचेची बरणी घेतलेली आहे. तर स्पूनच्या साहाय्याने मी हा जो सेंदो मीठ आहे, हा बरणीमध्ये मी ट्रान्सफर करून घेते. तर अशा प्रकारे मी थोडं-थोडं करून मी या बरणीमध्ये सेंदो मीठ ट्रान्सफर करते. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने पूर्ण हा सेंदो मीठ या बरणीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि झाकण लावून घेते. तर तुम्ही बघू शकता, हे बघायला खूप छान वाटतं. म्हणजे काचेच्या बरणीमध्ये आपण जेव्हा एखादी वस्तू ठेवतो, ती बघायलाही खूप सुंदर आणि छानच वाटते. तर इथे मी ही 500 ग्रॅमची ही बरणी आहे. तर यामध्ये आपण अर्धा किलो कडधान्य वगैरे आरामात मावू शकतात. तर इथे क्रॅकजॅक बिस्किटचा पुडा आहे आणि हॅपी हॅपी बिस्किटचा पुडा आहे. तर मी सर्वप्रथम ही जी बिस्किट आहेत, तर मी आधी हे बिस्किट या प्लेटमध्ये आधी काढून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता, मी अशा पद्धतीने क्रॅकजॅक आणि हॅपी हॅपी बिस्किटचा जो पुडा आहे, मी ओपन करून सगळी बिस्किटं एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत. आता मी ही बिस्किटं एका बरणीमध्ये ट्रान्सफर करते. सर्वप्रथम ही जी हॅपी हॅपी बिस्किटची जी बिस्किटं आहेत, तर मी आधी ती खाली बुडाती आधी मी ट्रान्सफर केलेली आहेत बरणीमध्ये. अशा प्रकारे मी क्रॅकजॅक बिस्किटची बिस्किटंसुद्धा मी या बरणीमध्ये अशा प्रकारे ॲड करून घेतलेली आहेत. तर या बरणीमध्ये 2 बिस्किटचे पुडे आरामात मावलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की किती छान वाटतं ना हे असं बघायला वगैरे. जेव्हाही आपल्याला चहाबरोबर बिस्किट लागेल तेव्हा आपण काढून घेऊ शकतो. आता इथे तुम्ही बघू शकता, मी ते एक छोटी बरणी घेतलेली आहे आणि ही जी बरणी आहे, तर या बरणीमध्ये मला ही साखर ॲड करायची आहे. तर ही थोडी उरलेली साखर आहे. तर तीसुद्धा अशी काही दिवस अशीच पडूनच होते. तीसुद्धा मला या डब्यामध्ये ट्रान्सफर करायची आहे. तर मी अशा प्रकारे छान मस्त या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि उरलेली साखर
थोडी जे साखर उरली होती मी ती जो आपण आधी साखरेचा डबा भरला होता त्या साखरे डब्यामध्ये मी ॲड करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी दोन्ही डब्यांमध्ये छान व्यवस्थित अशी ही साखर ट्रान्सफर करून घेतलेली आहे. झाकण लावून घेते. तर तुम्ही बघू शकता की छान वाटतं असं बघायला. तर अशा प्रकारे सगळं जे काही सामान होतं ते मी पूर्णपणे बरण्यांमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता या स्टँडमध्ये मी एक-एक करून हा डबा ॲड करून घेते. आता हा खरं म्हणजे हे अमूल प्रो पावडर आहे. मी हा डबासुद्धा रॅकमध्ये ॲड केलेला आहे. हा कढीपत्त्याचा डबा आहे. कढीपत्त्याची बरणी आहे आणि नंतर इथे बिस्किट मी जे ॲड करून घेतली होती आपण तीसुद्धा बरणी मी आतमध्ये ठेवलेली आहे. तर जशी म्हणजे जसं मॅनेज होईल ना, त्या पद्धतीने मी हे डबे असे छान मस्त मॅनेज करून इथे मी ठेवून घेतलेले आहेत. तर मी हा जो खालचा भाग आहे, तर खालचा भाग मी अशा पद्धतीने छान व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि वरती मला वरच्या रॅकमध्ये म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये मला दुसऱ्या सेक्शनमध्ये मला खरं म्हणजे चहा पावडर, साखरच ठेवायची होती आणि मुखवास ठेवायचा होता. तर अशा पद्धतीने मी साखर, चहा पावडर, मुखवास आणि ओवा शेपूचा डबा अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे. इथे आहे चपातीचा डबा. हा इथे मी चपातीचा डबा इथेच असतो तर मी तो सुद्धा इथे साईडला ठेवलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात. बघताना हे किती सुंदर, छान वाटतं. तर सही वाटतं हे असं बघताना वगैरे आणि तर इथे तुम्ही बघू शकतात, की आता मी इथे हा एक टॉवेल बार घेतलेला आहे. हा जो टॉवेल बार आहे मला हा भिंतीला लावून घ्यायचा आहे. सर्वप्रथम हा जो स्टिकर आहे, तर स्टिकरच्या जो पाठीमागचा जो स्टिकर आहे तो मी काढून हा स्टिकर मी भिंतीला स्टिक करून घेतलेला आहे. आता हे जे हूक आहेत, तर या हूकमध्ये मी हा टॉवेल बार छान मस्त अडकवून घेतलेला आहे. खूप छान वाटतं असं बघायला. Was it all you? You don't have to call me back. Was it I without you? Was it all you? Was it all you? You don't have to call me back. Was it I without you? Was it all you? तर आता दुपारची वेळ झालेली आहे आणि मी ज्ञानेशला शाळेतून घेऊन आल्यानंतर लगेचच त्याला क्लासला नेऊन सोडलं कारण त्याचा सकाळचा क्लास होता आज. त्याची थोडी रिव्हिजन घ्यायची होती कारण त्याची एक्झाम जवळ आले म्हणून तो क्लासला गेला होता. तर मी त्याला आता क्लासमधून घेऊन आलेली आहे. तर बघा इथे जेवायला काय आहे, तर ही सोयाबीनची भाजी आहे, आळूच्या वड्या आणि फुलके. मी फुलके सकाळीच केले होते आणि मी काल संध्याकाळी सोयाबीनची भाजी केली होती तर ती उरली होती तर तीच आहे. आणि मी सोमवारी ज्या आळूच्या वड्या केल्या होत्या तर 3 रोल होते, तर हा तिसरा रोल आहे. आता आळूच्या वड्या संपल्या म्हणजे आहे ते संपवलं पाहिजे. आणि फ्रीजमध्ये आळूच्या वड्या खूप छान व्यवस्थित राहतात. आणि हे मी ज्ञानेसाठी छान मस्त फुलक्याला छान मस्त मी मेयोनीज लावलेला आहे आणि असं मी हे रोल केलेले आहे. त्याला मेयोनीज लावून असे रोल खायला खूप आवडतात. तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्ञानेशनी टिफिन पूर्ण खाल्ला म्हणजे कारण त्याची आवडची वस्तू होती ना. हां फिनिश नाही तर इतर दिवशी टिफिन थोडासाच खातो ना, बाकी सगळं रिटर्न आणतो, पण आज फिनिश केलं त्याच्या आवडीचं होतं. तर त्याला दुपारी पण आता तेच खायचे आहेत मेयोनीज. हे त्याला मेयोनीज फुलक्याला असं मेयोनीज लावून त्याला हा रोल खायचा आहे. तर मी ज्ञानेसाठी असे 3 रोल केलेले आहेत. आता आम्ही पटापट जेवण घेतो, तुम्ही सुद्धा या जेवायला. तर इथे हा ट्रे आहे आणि हा आहे टप्परवेअरचा डबा. तर हा ट्रे रिकामा झालेला आहे आणि हा टप्परवेअरचा डबासुद्धा. आता हे जे छोटे छोटे डबे आहेत तर खूप असे हे डबे माझ्याकडे साठलेले आहेत.
तर हे जे डबे आहेत ते मला या कॅरी बॅगमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. आणि हे जो टप्परवेअरचा डबा आणि जो ट्रे आहे तो मला वरच्या खणात ठेवून द्यायचा आहे. आता हे जे डबे आहेत तर हे डबे मी याची सगळी झाकणं काढून घेतलेली आहेत आणि हे डबे एकात एक ठेवून आधी मॅनेज करून घेतलेलं आहे की कसे डबे एकात एक बसतात वगैरे. तर त्यानुसार मी ह्या डब्यांचे 2 सेट तयार करून घेतलेले आहेत आणि 2 सेट तयार केल्यानंतर झाकणंसुद्धा मी एकात एक ठेवून अशा पद्धतीने मी झाकणंसुद्धा लावून घेतलेली आहेत. तर ते बघायलाही खूप सुंदर छान असं वाटतं. आता हे जे डबे आहेत तर ह्या डब्यांचे मी 200 सेट तयार करून घेतलेला आहे. इथे आहे हा ब्लॅक डबा. तर अशा पद्धतीने मी कॅरी बॅगमध्ये छान मस्त मी रॅप करून घेतलेला आहे. जेव्हाही मला पार्सल द्यायचे असतील तेव्हा मला हे डबे कामाला येतात. तर अशा पद्धतीने मी रॅप करून घेतलेलं आहे. आता हा ट्रे आणि जो टप्परवेअरचा डबा आहे तो मला इथे ठेवायचा आहे. खरं म्हणजे इथे साखर आणि चहा पावडरचा डबा होता तर ती जागा तर रिकामी झालेली आहे. बाकी इथे इथे काचेचे ग्लास आहे. त्यानंतर चहाचे कप वगैरे काचेचे बाउल्स वगैरे इथे मी वरती ठेवलेले आहेत आणि त्या आहेत काचेच्या बरण्या. आता हा जो ट्रे आहे तर मी हा ट्रे असा आडवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी हा टप्परवेअरचा डबा आडवा ठेवलेला आहे. आता तुम्ही बघू शकता हा जो वरचा जो सेक्शन आहे तर याच्यामध्ये जी भांडी मला डेली यूजसाठी अजिबात वापरात येत नाही, कधीतरी वापरात येतात, तीच मी या सेक्शनमध्ये ठेवलेली आहेत. खूप छान वाटतं असं ठेवायला. नाही बाय कर, नाही बाय कर. लिहिलं ना मैथिली? चल चल एवढं कम्प्लीट कर. तर गाईस आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि ना मगाशी ना खरं म्हणजे ना मी ज्ञानेशला काही त्याला 1 to 50पर्यंत मी त्याला स्पेलिंग लिहायला दिल्या होत्या. म्हणजे 1 to 50पर्यंत त्याला लिहायचं होतं. तर त्याला लिहायचा कंटाळा आला होता. तर मी त्याला सांगितलं तू जोपर्यंत लिहिणार नाही ना तोपर्यंत मी तुला जेवायलाच नाही देणार असं मी त्याला सांगितलं होतं. म्हणून तो रडत होता. तर त्याला लिहायचा कंटाळा आला होता, त्याला नव्हतं लिहायचं वगैरे. तर असं लिहायचा कंटाळा करून थोडं चालणार आहे असं. तर उद्या त्याची मॅथची ओरल आहे आणि परवा त्याचा मॅथची रायटिंग पेपर आहे त्याचा. तर प्रॅक्टिस तर करायलाच पाहिजे ना वगैरे. त्याला येतं पण आम्हाला लिहायचा कंटाळा आहे ह्या सगळ्या गोष्टीत. तर त्याला लिहायचं नव्हतं. मी त्याला एवढंच बोलली होती की तू जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत मी तुला जेवायला देणार नाही, म्हणून तो रडत होता असं आहे. आणि म्हणून तो असं एकदम टेबलावरती डोकं ठेवून वगैरे असं हळूहळू लिहित होता.
या सगळ्या गोष्टी होत्या. तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट. बोले तुम्हाला